नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश कदम. आज आपण आलो राजस्थानमध्ये जयपूर जवळ असलेल्या प्रसिद्ध आमेर किल्ल्यावर. हा किल्ला म्हणजे एक पर्यटन स्थळ नाही तर राजपूत शान, इतिहास आणि राजेशाही जीवनशैली. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. मित्रांनो, हा किल्ला 16व्या शतकात महाराजा मानसिंग यांनी बांधलेला होता. इथे आल्यावर लगेच जाणवतं किती भक्कम आणि प्रचंड हा किल्ला. भिंती बघा इतक्या उंच की शत्रू येणं अशक्य होतं. अंदर ना भाई है? अरे भैया हमारा टूरिस्ट ऑफिस बना हुआ है ऊपर कंफर्म कर लेना। टिकट लगेगा आपका 102 रुपये का। स्टूडेंट होते हो तो 22 रुपये का लगेगा ना। 22 हाँ, स्टूडेंट का 22 रुपये का है, ऐसे 102 रुपये का है। तो पूरा महल घुमाएंगे और घुमाने के बाद ही देना होता है, पहले तो लेते नहीं है ना। तो ऊपर रेट का कंफर्म कर लेना। पर टिकट भी निकलना पड़ेगा ये 102 रुपये टिकट। मित्रांनो, आपण इथं आल्यावर गाईड हायर केला कारण आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती हवी होती. आपण आता किल्ल्याच्या दिशेने जातोय. डोंगरावर हा वसलेला किल्ला लांबूनच खूप भव्य दिसतो. चाबी कौन मिल रही? बोले चाबी दफना दिया तू, नमक और डाल दिया पे। बोल ना. जय बाप्पा की ताराबाई जोगेंद्र छोटा जोगिंदर वो बात है. ये किधर क्यों ये फॉरेन लोग को फिर इंग्लिश में तुम ये करते हो? हाँ इंग्लिश में आता है तुमको इंग्लिश? हाँ इंग्लिश आता है। लैंग्वेज तो कुछ लैंग्वेज भी बहुत है, ज्यादातर तो हिंदी के अंदर ही हम तो ज्यादा हिंदी घुमाते हैं, नहीं घुमाते हम। आता आपण किल्ल्यात एंटर होत आहे. इथे पाऊल टाकताच एक वेगळीच फिलिंग येते, जसं आपण थेट जुन्या काळात आलोय. आजूबाजूला पाहिलं की भिंती, दरवाजे आणि सगळीच रचना खूप हेवी आहे. इथलं अंगण, खांब, कमानी सगळं खूप प्लॅनिंगने केलं आहे. प्रत्येक कोपऱ्यात कला आणि बुद्धिमत्ता दिसते. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय अजमेर किल्ल्यावर. जयपूर मध्ये हा किल्ला. इथं 100 रुपये तिकीट घेत्या पर पर्सन. आणि गाईड जर तुम्हाला घ्यायचा असेल 400 ते 500 मध्ये तुम्हाला गाईड येऊन जाईल. तसा किल्ला तर चांगला आहे, एक नंबर आहे. हे बघा फोटो काढतोय. चलो सुनो ब्लॉग बनवायचा कपड़ों को करती कपड़ा एकदम कलर खराब हो जाता है, कपड़ा जितना वॉश होता है उतना से बजाय समोर जो तुम्हाला महल दिसत आहे तो आहे शीश महल. छोट्या छोट्या आरशांनी संपूर्ण भिंती सजवलेल्या आहेत. एक दिवा पेटवला तरी पूर्ण हॉल चमकतो असं म्हणतात. आपण आलोय आता शीश महल पाहायला. तुम्हाला दाखवतो मी याच्या मुंबई. इथलं आर्किटेक्चर म्हणजे हिंदू आणि मुघल शैलीचं एक सुंदर मिश्रण आहे. लाल दगड, संगमरवर, नक्षीकाम सगळंच रॉयल वाटतं. पूर्वी इथे राजे, राणी आणि सैन्य राहायचे.
तो एसी पानी डैम दिख रहा है, इसमें पानी आ रहा है, तो बैक साइड में पानी की टंकी है, फिर वो बैक साइड का हवा की ये डाल दी जाते थे अंदर पानी से। मित्रांनो, इथून जयपूर शहरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस. तर हा किल्ला अजूनही मॅजिकल वाटतो. एक का नाम आउट है, इसमें जो गार्डन देख रहे हो वाला साफरन गार्डन केसर बाग, वो इधर से समझ रहा है, इधर से नहीं आएगा। जबरदस्त जयपुर के राजा जयपुर के काय रे तिजोरी काही कोरोना आएगा तो कोरोना ये ब्रास आइटम, ब्रास पीतल के सामान, पीतल के आइटम। तर मित्रांनो, आपलं तर किल्ला फिरून झालेला आहे. आता आपण पार्किंग मध्ये आलेलो आहे. पार्किंग मधून दुसरीकडे जायचं आपल्याला. ₹100 लिए उसने इतने खाने के, पेट भी नहीं भरा। बोल किधर जाऊँ? तो आ गया भाई। तुम्ही पण जयपूरला आलात तर हा किल्ला मिस करू नका. इतिहास, फोटो, रील्स, ब्लॉग या सगळ्यासाठी परफेक्ट प्लेस आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन ठिकाणी आणि नवीन कहाणी सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.